मला असं वाटते तुम्हाला कुठंतरी बघितलंय. बघ, मंदिराच्या परिसरात आम्हाला वाघ दिसलाय आणि 10 बाईक घेत आहेत आणि इथं गर्दी बघा किती झाले. किती वाजता आलो इथे जेट्टीवरती, रेवस जेट्टीवरती? 2-2:30 वाजता आम्ही आलोय. आणि नंबर किती वाजता आणि लागला? 5:30 वाजता आमचा नंबर लागलेला आहे. अरे बाबा. आता सर्वांनी जॅकेट वगैरे घातलेले आहेत. आपण सुद्धा जॅकेट घालून घेऊ. अरे तू आई, तुझ्यावर लक्षच नाही माझा. मानसीच्या हल्दीला चाललास? मानसिकताच्या हल्दीला चाललाय तू? ओ शेट, कुठं? नवगावला गेलतास? आलास असाच गेलतास? 31 ला? अरे बाबा, नमस्कार. नमस्कार. कुठं गेला होता 31 साठी? नागेश्वर. नागेश्वरला गेला होता. नवीन वर्ष. आम्ही पण इथं चाललोय, कनकेश्वरला चाललोय. ठीक आहे. कसं किती वाजता गेलो होतं? सकाळी 10:30. सकाळी 10:30च्या तारेला आलेत बघा ते लवकरच. चला, बाय 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 बाय. हाय, नमस्कार. कशा सर्व? मी राजदीप गरत आणि ही मानसी गरत तुमचं स्वागत करतो आपल्या राज करंजाच्या यूट्यूब चॅनलवरती. आता आहोत आम्ही रेवस जेट्टीवरती, करंजा जेट्टीवरून आलो आहे आणि व्लॉग सुरू करतो आहे. आणि याच्या अगोदर थोडी माहिती देतो आहे आपल्या तरीविषयी. 10 गाड्या घेत आहेत आणि पर हेड तिकीट आहे 30 रुपये आणि बाईकचा रेट आहे 140 रुपये. तर असा तुम्हाला दर सांगायचा प्रयत्न होता. तर चला, नव्या वर्षात नाही, सर्वात पहिले तुम्हाला नव्या वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. मराठी नव्या वर्षाच्या शुभेच्छा मी गुढीपाडव्याला देईन, इंग्रजीमध्ये देऊन टाकते आत्ताच मी. हॅप्पी न्यू इयर सर्वांना. नव्या वर्षाची सुरुवात म्हणजे इंग्लिश नव्या वर्षाची सुरुवात आम्ही महादेवाच्या दर्शनापासून करणार आहोत. अचानक प्लॅन झाला. वाजलेत 12 वाजून गेलेत ना, 1 वाजत आला आहे. 1 वाजत आला आहे म्हणजे 12:30च्या तरीला आम्ही आलो आहोत. तर जो हादसा झाला होता आपल्या तिकडं मुंबई साईडला, त्याच्याच मुले सर्व स्ट्रिक्ट केलं आहे. सर्व जॅकेट वगैरे घालून बसायला लागते तरीमध्ये आणि 10च आपण गाड्या घेऊन जाऊ शकतो आहे. तर आपल्याला लवकरात लवकर परत यायचं मानसी. आपल्याला लवकरात लवकर दर्शन घेऊन लवकरात लवकर उतरायचं आहे. सो आता टाईमपास न करता ब्लॉग सुरू करूया आणि नव्या वर्षाची सुरुवात महादेवाच्या दर्शनाने करूया. त्याला जाऊया. आणि तुम्ही कशी सुरुवात केली ते देखील मला कमेंट करून सांगा. आजची तारीख 1 आहे, उद्या ब्लॉग पडून जाईल, बरोबर ना? थोडक्यात आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. चला जाऊया. ओम नमः शिवाय. 1:43 झालेत आणि आम्ही पोचलो आहे मंदिराच्या पायथ्याशी. आणि इथून आता बघूया किती वेळ लागते वरती मंदिराजवळ पोचायला. आधी चढलो आहे. 1:45 तासात होत आहे ना आपला. बघूया आणि आरामात जाऊ, स्टॉप घेत घेत जाऊ. 1:45 झाले आता लगेच. 1:45 झालेत. ठीक आहे, चला प्रवास सुरू करूया आपण. मोबाईल दाखवते, एक काही चान्स सोडत नाही. टायमिंग दाखवते. प्रवास सुरू केला आहे आणि चालू केल्याच आहे बघा. इथं सर्व माहिती दिली आहे, किती उंच आहे, किती फूट आहे आणि किती पायऱ्या आहेत. 750 पायऱ्या आहेत आणि अंतर 5000 फूट आहे. ठीक आहे. आणि बाकीचं सर्व. तर मानसी पुढं निघाली, तर जाऊया. खूप बदलसुद्धा झाला आहे बघा. खूप वर्षांनंतर आलो. वर्षांनंतर म्हणजे आपण दोघं गेल्या वर्षी नागेश्वरची यात्रा होती तेव्हा आलो होतो. आणि तेव्हा मला वाटते असं हात पकडण्यासाठी थोडे थोडेच होते, पण आता पूर्ण लावलेत त्याने बघा. खालपर्यंत आहेत म्हणजे थोडी थोडी गॅप आहे. आणि बसण्यासाठी जागोजागी अशा सीट अरेंज केलेल्या आहेत, म्हणजे खुर्च्या अरेंज केलेल्या आहेत. मस्त वाटते. डस्टबिन वगैरे आहे आणि शेडसुद्धा मध्ये मध्येच आहेत. नाही बसायचं अजिबात नाही. चलो, बॅगसुद्धा मी घेतलेली आहे तुझी. काय बोललास? काय बोललो? चेअर्स बसासाठी केलेलं. चेअर्स बसासाठी केले आहेत रे, पण सध्या आपले
यंग याच्यात आपण इतक्यात लवकर बसलो तर कसं का होईल. चला चलो. पण नाही बसलोय. हो हो सध्या चल. तुम्ही व्यंकटेश ऑफिशियल का? व्यंकटेश कोहली. व्यंकटेश कोहली ऑफिशियल का तुम्ही? हम्म. तुमचा मोठा फॅन आहे मी. तुमचे गाणे खूप मस्त असतात. धन्यवाद. धन्यवाद. तुम्ही कुठून आलात सर? आम्ही नवी मुंबईवरून आलोय. मला असं वाटते तुम्हाला कुठं तरी बघितलंय. बघितलात मला तुम्ही? वाटतं 2024 ला आणि आजच 25 उगवलाय म्हणून तू अरे आपला राज. अरे मला काय माहिती. काय बोलता? नवीन कसं वर्षाच्या आहे? खूप खूप अरे शुभेच्छा. मी त्याला घेतोय मस्ती नवीन करते तो पण. वर्षाला, ते मला काय माहिती नाही. हो, ओम नमः शिवाय. झालं सर्व दर्शन झाला? दर्शन मस्त झाला. जा एकदम. गर्दी वगैरे आहे? गर्दी आता नाही तेवढी म्हणजे हाय पण मस्त व्हिडिओ कितीचे पण तुला तर? काढायला भेटेल हा मध्ये मस्त. कितीचे तरी राहिलं? पण 10:30 ना 10:15 ते 10:30 दरम्यान. म्हणजे भरपूर सर्व काही एन्जॉय करून आलात तुम्ही? एन्जॉय नाही दर्शन करून आलो. काल रात्री न्यू इयरची पार्टी नाही तो आपला गुढीपाडव्याचा एन्जॉय असं आहे. मग काल रात्री पार्टी नाही केली? केली थोडी म्हणजे तेच. बनवून दिला आपण. कलेट बिलेट जर मी बघितलं असं व्हिडिओ मध्ये बघितलं ना तर समोर स्क्रीनवर टाकेन मी. हा नाही हा ते आपलं हलवा होता. हलवा होता. हलवा हम्म. हलवा होता. मग आता बाईकवर आलेत का कशा आलेत? बाईकवर. बाईकवर आलेत. चालेल. तर मित्रांनो व्हिडिओ बघत असशील तर मला तर सबस्क्राईब केला पण राजदीपला नक्की करा. हो ओके. माझं तर तुम्ही ऐकत नाही. यांचं तरी तुम्ही ऐका अशी माझी इच्छा. बरोबर ना? बरोबर आहे बरोबर. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. चालेल. चला भेटून बरा वाटला. चल. चल. 2:30 वाजायला 5 मिनिटं आहेत आणि आपण आता पोहोचलोय गायमांडी जवळ. हे बघा अशी मस्त गाईची दगडाची मूर्ती आहे. तिकडे पोहोचलोय आणि 2:30 वाजले. याच्यापेक्षा लवकर पोहोचू शकलो असतो म्हणजे 7-8 मिनिटं. पण मॅडम 7-8 मिनिटच. 7-10 मिनिटं कम से कम. 5 पण कसं आहे म्हणून मी सांगते फिटनेसकडे लक्ष द्या. पण नाही ऐकत नाही. 1 मिनिटाचा स्टॉप घेतलाय मी ते पण 4 मिनिटच. ओके ओके ठीक आहे. ओम नमः शिवाय. श्री पालेश्वर मंदिर मस्त पेंट केलं बघा मंदिराला. मस्त वाटतंय. एकेकाली जेव्हा मी स्टार्टिंगला चालू होतो ना तेव्हा याच्यावरती व्हिडिओ बनवली होती मी. म्हणजे याच्यावरती प्रेमी असतात ना ते पूर्ण त्यांची नावं लिहून ठेवली होती. ये लव ते लव व्हिडिओ बनवली आणि नंतर दुसऱ्या फेरीला आलो तेव्हा पेंट करून टाकलेलं मंदिर. चला प्रवास सुरू करूया. आता पोचलो आपलं. आता म्हणजे मंदिराच्या जी बाहेरची कमान आहे तिथं पण पोचूच. आणि इथं मस्त सावली आहे आणि तुम्ही आलात असाल तर ठीक आहे. आणि बरीच मंडळी अशी असते त्यांना माहिती आपण दरवेळी देत असतो जरी आपण तेच जागेवरती परत गेलो तरी. त्याचं कारण असं आहे कारण का बरीच आपल्या मंडळी चॅनलवरती नवीन नवीन येत असते तर त्यांच्यापर्यंत चांगली माहिती पोहोचवणं आपला कर्तव्य आहे. सो तो आम्ही पार पाडत असतो नेहमीच जरी सेम जागेवर गेलो तरी. कारण का आपला तो कार्य आहे तो आपण पार पाडत असतो. आणि आता आपल्यासमोर शेठ आहेत. अरे बाबा या वयात तुम्ही जर काठीचा सहारा घेतला तर कसा का होणार? कुठं आहे काटे? हे काय तुम्ही आखे काठीवरच उभे आहात. चला चला चांगली मस्त चढली ती. चला बरोबर 2:45 झालेत आणि 1 तासामध्ये आपण आपला प्रवास पूर्ण केलेला आहे. बघा आपण पोचलो आहे मंदिराच्या जी जवळपास कमान आहे बाप्पाची तिकडं पोचलो आहे. श्री क्षेत्र कनकेश्वर देवस्थान ट्रस्ट. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. गणपती बाप्पा मोरया. मला हा हनुमंताचं मंदिर आहे जो नवीन करण्यात आलं आहे. बघा चिऱ्याची दगडं आहेत त्याच्याने मस्त सुंदर मंदिर केलं त्यांनी पूर्ण. आता देखरेख आहे ना म्हणजे खूप पहिले आलेलो पण म्हणजे जवळपास 1 वर्षाने आलो आहे. आता देखरेख वगैरे सर्व काही मस्त केलं आहे ट्रस्टनी. हा बघा मंदिरसुद्धा मस्त झालं आहे. लवकरात लवकर हा सुद्धा होऊन जाईल पूर्ण. जो हा कुंड आहे तो तर भारीच आहे म्हणजे याला काय अजून झालं आहे नाही. फक्त जिकडे लोक येतात ते जरा स्वतःवर कंट्रोल ठेवला पाहिजे. घाणबिन केली नाही पाहिजे बस. बाकी ट्रस्ट जेवढा करता येईल तेवढा त्यांच्यासाठी करत आहे आपल्यासाठी. स्वच्छता ठेवणं आपल्या हातात आहे. बरोबर ना मासी? आणि आता मी जसं वरती म्हणजे मंदिराजवळ चालू ना तसं कचरा पाण्याच्या बॉटल थम्सअपच्या बॉटल दिसत आहेत. सो मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो आहे जे भरलेली बॉटल आपण वरती घेऊन येऊ शकतो तर आपण रिकामी बॉटलसुद्धा घरी नेऊ शकतो म्हणजे खालपर्यंत किंवा डस्टबिनपर्यंत तरी नेऊ शकतो. आणि डस्टबिनची व्यवस्था केलेली आहे तर त्याची काळजी नक्की घ्या. माझा कर्तव्य आहे मी सांगायचा.
बाकी फॉलो करायचं तुमच्यावरती आहे. फिश दाखव. आणि येणाऱ्या पिढीला तरी आपण तेच शिकू शकतो. आता हे टिकवणं आपल्या हातात आहे सर्व, कारण का बऱ्याच गोष्टी अशा आहेत त्या आपण गमावलेल्या आहेत. सो जे आपल्याकडे आता सध्या आहे त्याची काळजी आपण घेतली पाहिजे. चला आता थोडा वेळ इथं बसू, आराम करू. आराम करायची पण हे नाही, आता मला आतुरता लागली बाप्पाच्या दर्शनाची, देवाच्या दर्शनाची. सो लवकरात लवकर जाऊन दर्शन घेऊ आणि मंदिरात पाहिजे तेवढा बसूया. हो. ओके. मंदिराचा टाईम दिला आहे, सोमवारचा टाईम आहे 5:30 सकाळी ते 8:30 संध्याकाळी, आणि मंगळवार ते रविवार सकाळी 7 ते संध्याकाळी 7:30 अशी वेळ आहे मंदिरामध्ये प्रवेश करण्यासाठी. आणि वार दिले तर जाऊया मंदिरामध्ये. आम्ही बघा बाजूच्या हॉलवरती बसलो आहे आणि वडापावचा आस्वाद घेतो आहे. घरून मम्मीने भाकरी दिले आणि प्रसाद आपला मंदिरातून घेतला होता तो, आणि वडा आणि चटणी. जो आपण चोंडीवरून घेतलेला ना वडापाव. हो, वडापाव नाही, नुसतं वडा. नुसते वडे घेतलेले आणि पाण्याची बॉटल जी घरून आणली होती. आता मस्त खाऊन घेतो आहे आम्ही, तुम्ही पण या खायला. 4 झालेत आणि मस्त वडापाव आणि भाकरी खाऊन झाल्या आमचा. आणि मंदिरामध्ये पण बसलो होतो खूप वेळ, बरं वाटला, शांतता वाटते आणि एकदम भारी वाटतं आहे. आणि वर्षाची सुरुवात अशी झाली तर वर्ष आपला बघा, वर्षभराचा प्रवास तुम्ही येणाऱ्या व्लॉग्समध्ये आपले बघालच, कारण का खूप एक्सप्लोर गोष्टी करायच्या आहेत, भरपूर काय काय नवीन नवीन करायचं आहे, शिकायचं आहे. तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण का या पुढच्या 2025मध्ये असेच पुढच्या पूर्ण वर्ष जिथपर्यंत आपण आहोत तिथपर्यंत माझ्या आयुष्यातला प्रवास तुम्हाला दाखवत राहीन. नवीन नवीन गोष्टी तर आपण एक्सप्लोर करतच आहे, जेवढा नवीन बाहेर निघण्याचा प्रयत्न करतो आहे तेवढा करतो आहे. तर ठीक आहे, चला निघूया आता. आणि मानसीने पिण्याचं पाणी घेतलं तिथून, थंड पाणी असते ना तिकडं, थंड पाणी आहे. जरासं आता वॉशरूम वगैरे जाऊ, वॉशरूमची पण व्यवस्था इथं केलेली आहे, त्या बाजूला आहे मंदिराच्या. मंदिराच्या परिसरात आम्हाला वाघ दिसला आहे, तरी आम्ही त्याला घाबरलो ना अजिबात. बघा वाघ आहे, वाघ. माणसे पण बिंदास त्याच्या बाजूने गेली, अजिबात घाबरली नाही. ओय बसा नाही, चाल निघू, 4 वाजलेत, निघायचं आपल्या. अरे नंतर वस्तीला राहिलो असो, तुम्ही राहायच्यात नाही तर पहिले वस्तीला. त्यांचं इकडंच घर आहे, म्हणजे नातेवाईक राहतात इकडं. मस्ती नाही करत, खरोखर राहतात. ते जी दुकानं दिसतात ना, तिथं राहावं लागतं. इकडं राहायला. तिथं आधी वरती राहायचो, पण तिकडचा आता वरचा बघ थोडा हे झालाय, हां हां, जुना झालाय. जुना झालाय काय, म्हणून आता या बाजूला राहता कुठं म्हणून आता इथं राहतो आम्ही. राम सिद्धिविनायक मंदिर, कंकेश्वर, इथे रूम्स आहेत. तिथं रूम्स आहेत काय, तिथं राहता काय. खूप जुनं आणि प्राचीन मंदिर आहे. चल निघू. अरे लास्टला फक्त 10 बोट तर बाईक्स घेतात, थांबायला लागलं तर काय करशील. चला पोचलो पायथ्याशी, जिथं आपली गाडी पार्क केली होती. आणि आज भरपूर गर्दीसुद्धा होती. गर्दी म्हणजे खालती गर्दी होती, पब्लिक होती. आणि कशी ती चढताना डिवाईड होते, कोण थांबत जाते, कोण एकदमच थांबतंय. गाड्या बिड्या भरपूर आहेत, बघितल्यातच असेल तुम्ही. तर वर्षाची सुरुवात आम्ही अशी केली आहे. आणि तुम्ही सुरुवात कशी केलीत. आणि आम्ही भरपूर जणांना भेटतोय सुद्धा, ते सुद्धा मंदिरात आले. जसं आपल्या त्या गावातून आलेले ताई लोक भेटलेली, अजून वेंकूबुवा भेटलेला. सर्व आपल्या आपल्या पद्धतीने न्यू इयरची सुरुवात म्हणजे या वर्षाची सुरुवात करत आहे. तर तुम्ही कशी केलीत ते देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि आत्ताचं वातावरण इकडचा भारी झाला आहे. आणि म्हणजे जर आपण संध्याकाळी येतोय तर आपल्यासाठी पण थोडी घाई करायला लागेल चढताना,
आणि वरती पण राहता नाही येणार, म्हणजे जर वस्तीला येत असेल तर ठीक. हे माकड वगैरे आहेत, पटापट खायला वगैरे लागतं, भरपूर माकड वगैरे आहेत आणि साप वगैरे पण आहेत. पण आज दर्शन झालं ना त्यांचं, पण नेहमी होतंय बरोबर ना. पाटील हॉटेलवर आलो आहे तोंडीवरती. मागाशी इथनं आपण वडापाव खाल्ले होते, आता पापड्या घेतोय आईला, आजीला आणि आपल्या घरीसाठी. 50 रुपये पाव काय, 50 रुपये पाव. आणि ते सगळे रेट आहे. पाटील हॉटेल खूप जुनं हॉटेल आहे आणि हिराजीला पण इकडची पापडी वगैरे भरपूर आवडते म्हणून थोडी घेऊन चाललो आहे. तर तोंडीवरतीच मेनवरती ट्रॅकच्या थोडा अलीकडंच हा हॉटेल आहे, पाटील हॉटेल. खूप जुनं हॉटेल आहे आणि टेस्ट पण मस्त आहे. मग वडापाव आपण खाल्ला तो इकडचाच खाल्ला होता. खूप जुनं हॉटेल आहे. आयाला आवडते. हो. व्लॉग मी एंड केला होता तिकडंच पायथ्याजवळ, पण आता एक कंडिशन अशी झालं आहे काय, लॉन्च कमी आहेत आणि 10 बाईक घेत आहेत आणि इथं गर्दी बघा किती झालं आहे करंजा जेटीला जायसाठी. आणि आम्ही पण थांबलो आता वेटिंग लिस्टवर. कायला घेत नाही घेत, मग फुगायला होईल आपल्याला. 6ची तर आली आणि शेवटचे बोलतात, नंतर बोटलाच आहेत, नंतर बोटल्याने जायला लागेल. असे लवकरात लवकर येण्याचा प्रयत्न करा बाबा. आम्ही लेटच आलो होतो आणि सर्व आरामात चाललेलं बघ. गाड्या काय रे, गाड्या जेटीवर लावता, जेटीवर लावतात सगळी गाड्या. आपल्याला पण जेटीवरच लावावं लागणार आहे गाडी बहुतेक. तर ही सूचना महत्त्वाची आहे बाबा. बघा पद्धतशीर सर्वांना लाईफ जॅकेट वाटतायत. बसू बसू, तुम्ही घेतलंच नाही, तुला घे पहिला. शेट किती वाजता आलो इथे जेट्टीवरती, रेवस जेट्टीवरती? 2-2:30 वाजता आम्ही आलोय. आणि नंबर किती वाजता लागला? 5:30 वाजता आमचा नंबर लागलेला. अरे बाबा किती उशीर थांबलेत बघा. मग आम्हाला कसा नंबर लागेल एवढे लेट येऊन? बरोबर. आम्ही गाड्या ठेवल्या जेट्टीवरती. आता सकाळी या तुम्ही करंजावरून. सकाळी आपल्या गाडी, दादाकडे गाडीची चावी देईन, तो गाडी घेऊन येईल. बरोबर. आणि 10चीच कॅपॅसिटी आहे ना, 10ची आणि 4ची. आणि तरीला किती आहे? लॉन्चला 14. म्हणजे मोठे आहे मुंबईला जाते. त्यांचं ना हे आता आपल्या जातात ना त्याच्यानं 4च पाठवतात. ही मोठी बोटीला फक्त 10, मग बारकीला 4च. मग एवढा टाइम मोठल्याला 4, इला 10, लॉन्चला 14. तिला तरी बारकी तरीला 7 आहे. नाही 7 ना, 7 आहे. किती पाठवलं रे? 4च ना, 4च पाठवलं ना गाड्या. बारकीला 4च पडलं. हा 4. मोठल्याला 4. बोटला नाही तो तरच आहे ती. छोटी तर आहे ती. तिला 5. जो हादसा झाला लास्ट टाईम त्याच्यामुळं सर्व स्ट्रिक्ट केलेलं आहे. आणि जर तुम्ही बोटीने प्रवास करणार असाल तर लवकर येण्याचा प्रयत्न करा. टाईम शेड्यूल बघा, कारण का बाईकची 10चीच कॅपॅसिटी आहे. मग अशी बघितलं तर आपल्याला बाईक तिकडेच ठेवायला लागली, त्याच बाजूला ठेवली आपण बाईक. ते आता उद्या सकाळी दाताला सांगून घेऊन येतील बाईक, किंवा मी उद्या सकाळी निघून जाईन. बघा सर्व. आता मस्केला विचारला तर मस्के बघितलं ना काय बोलला, काय तो ते जेट्टीवरती 2 वाजता आलेत आणि 5:30ला नंबर लागला आहे त्यांचा. सो मी व्लॉग तिथंच एंड केला होता, पण मला ही सूचना त्यासाठी परत तिथं व्लॉग कंटिन्यू ठेवायला लागला आहे. आपल्याला ताई भेटले, तलोजावरून आहेत आणि आपले व्हिडिओज बघताय. ताईने मला इथं बोटमध्ये बघितलं आणि कमेंट टाकली. आता नेट बंद होता. ताई नाव काय आपलं? भारती कांबळे. भारती कांबळे. आणि तुझं ताई? प्राची कांबळे. प्राची कांबळे. 7 वाजत आलेत आणि व्लॉग एंड करायची वेळ आली. व्लॉग ऑलरेडी मी तिकडे एंड केला होता, पण ती सूचना द्यायची मला गरजेची वाटली, कारण का आता आपण प्रवास करत असतो. रेवस, अलिबाग किंवा गेटवे टू रेवस प्रवास असतो, तर या गोष्टींची काळजी तुम्ही नक्की घ्या. काय टाईम शेड्यूल कसा आहे त्यांचा ते बघा, कॅपॅसिटी किती आहे बघा.
नाहीतर मग झोल होऊन जाते. जशी आता आपल्याला गाडी तिथं ठेवायला लागली. यो जवळचा प्रवास आहे म्हणून आपला होऊन जाते. आणि विषय असा आहे की शेवटची तर होती, मुंबईवाले पण मग इथून फिरून अर्धे वरून गेले, अर्धे मग फेरीसाठी थांबले, असं सर्व ॲडजस्टमेंट करायला लागते. त्याच्या अगोदर लवकर निघण्याचा प्रयत्न करा. जवळच्या जवळ आहे म्हणून आम्हाला एवढा काही वाटला नाही. आणि व्लॉग एंड करतोय. आणि ताईचा भेटला सर्व, तर त्यांना भेटून भारी वाटला. कारण का तलोजापर्यंत आपले व्हिडिओ जात आहेत, म्हणजे व्हिडिओ जात आहेत आपल्या बाहेरपर्यंत, पण असे तुम्ही भेटून ओळख दाखवतायत, भारी वाटतंय ना. मानसीला पण मस्त वाटला. आम्ही कंटाळलेलो आधी ना तिथे लाईन मध्ये राहून, नंतर मग ताईचा तिथे भेटलाय, मग मला मस्त वाटला. मस्त एंडिंग झाली एकदम भारी वाटते ना अशी ओळख वगैरे कंटाळा दाखवलं. आलेला तिथे, असं वाटत होतं आमची आता कधी. आणि मेन आपला शॉर्ट झाला, गाडी आपल्याला तिथे ठेवायला लागली, तर रात्रभर गाडी तिकडे राहील आपली. असाच तुमचा प्रेम आणि असाच तुमचा आशीर्वाद आमच्या सोबत ठेवा. हा व्लॉग इथंच एंड करूया. आणि व्लॉग 10 मिनिटाचाच करणार होतो, पण सर्व सूचना आणि ताई वगैरेंना भेटून खूप भारी वाटला. आणि व्लॉग नेहमीप्रमाणे ज्याच्यासाठी आपण ओळखले जातो व्लॉग मोठे करण्यासाठी, तेच झाला. व्लॉग थोडा मोठा होऊ शकते. तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब केल्याशिवाय जायचं नाही कुठंच. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. टिल देन टेक केअर, बाय बाय, सी यू सून. काळजी घ्या. ओम नमः शिवाय.